कशी राखली जाईल याची खबरदारी घेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज 1 जून आणि ह्या 1 जूनच्या निमित्तानं प्रत्येकानं काही ना काही एसटी महामंडळाचा सदस्य ह्या नात्यानं आपण आपली भूमिका ह्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. खरं तर मी आज खूप दुःखी आहे. याचं कारण असं आहे की हा माझा दुसरा वर्धापन दिनाचा कार्यक्रम, परंतु गेल्या वर्धापन दिनाच्या दिवशी एसटीचा उत्पन्नाचा जो स्रोत आहे आणि ह्या वर्षीच्या उत्पन्नाचा स्रोत एसटी महामंडळाला गेल्या वर्षीचा घाटा आणि या वर्षीचा घाटा ह्याची मी तुलना करतोय. मी राजकीय क्षेत्रामध्ये जरूर आहे, एक सर्वसामान्य विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता. ते माझ्या ह्या जवळजवळ 45 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मला आमचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा परिवहन मंत्री बनवलं, महामंडळाचा अध्यक्ष सुद्धा त्यांनी जेव्हा केला, त्यांनी काहीतरी विचारपूर्वक माझ्यावर ही जबाबदारी दिली असेल की चला प्रताप सरनाईक गेल्या अनेक वर्षापासून 30 वर्षापासून माझा सहकारी आहे. अनेक कामं ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक असल्यापासून किंवा विधिमंडळाचा 4 टर्मचा आमदार असल्यापासून करत असताना विकास कामांच्या जोरावर सातत्यानं त्यांनी विविध उपक्रम राबवले आणि म्हणून नगरसेवक पदापासून आमदारकीपर्यंत त्याची ही मजल गेलेली आहे. आणि त्याला जर ही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी तो योग्य प्रकारे सांभाळेल आणि काहीतरी चांगले दिवस एसटी महामंडळाला येतील ही भावना त्यांनी मनामध्ये ठेवली आणि म्हणूनच मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. परंतु मी हा सातत्याने विचार करतोय की एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवावं ह्या दृष्टिकोनातून अध्यक्ष या नात्यानं मी सातत्यानं प्रयत्न करतोय. सातत्यानं विविध बैठका घेतोय. जाहिरातीच्या माध्यमातून 50 कोटीचं असलेलं उत्पन्न आपण 250 कोटी रुपयापर्यंत नेलेलं आहे. एसटी महामंडळाला इंडियन ऑइल पासून, भारत पेट्रोलियम पासून, हिंदुस्तान ऑइल सारख्या कंपन्या जे 2 रुपये 70 पैशाची आपल्याला सूट देत होती, ती सूट तब्बल 5 रुपये 13 पैशापर्यंत प्रताप सरनाईकनी नेली आणि नाही म्हटलं तरी वर्षाला जवळजवळ 270 ते 280 कोटी रुपयाचा फायदा ह्या तुटीच्या म्हणजे जी सूट आपल्याला आहे त्या सुटीच्या माध्यमातून मिळतोय. आता थोडं जागतिक पातळीवर जी काही परिस्थिती चालली आहे त्यामुळे थोडंसं ह्या गोष्टीला वेळ लागेल, परंतु हे आपण उत्पादन आपलं वाढवावं, आपलं उत्पन्नाच्या माध्यमातून एसटी महामंडळाला चांगले दिवस यावेत ह्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. एसटी महामंडळाचे विविध जे आपले पंप होते, विविध जागा होत्या, त्या ह्याच मोठमोठ्या कंपन्यांना भाडे तत्वावर देऊन त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला इंधन पुरवठा होईल आणि भागीदारी तत्वावर हे जर आपण जे आपले ऑइल डेपो चालवले किंवा हे आपले पेट्रोल पंप चालवले तर त्यातनं एसटी महामंडळाला नाही म्हटलं तरी वर्षाला 100 ते 150 कोटी रुपयाचा फायदा होईल आणि त्या माध्यमातून ती प्रक्रिया सुद्धा आपण राबवली. ह्या काही छोट्या मोठ्या जाहिरातीच्या माध्यमातून वाढवलेलं उत्पन्न किंवा एसटी महामंडळाचं स्वतःचं आता 2 महिन्यामध्ये आपला ॲप आपण निर्माण करतोय आणि छावा नावाची आपली एक चांगली संस्था जी आहे ती संस्था एसटी महामंडळाच्या पुढाकारानं आणि एसटी महामंडळाच्या पाठिंब्यानं आपण पाठवतोय आणि त्या माध्यमातून आपलं उत्पन्नाचा स्रोत आपण वाढवतोय. मी एक विचार केला होता की नाही म्हटलं तरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला की 800 ते 900 कोटी रुपयाचं उत्पन्न आपण ह्या विविध स्रोतातून वाढवू शकू. सोलरच्या माध्यमातून काही आपलं उत्पादन वाढणार आहे. काही आपण विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेंच्या मागणी केलेली आणि सोलरचे प्रकल्प त्या ठिकाणी राबवून त्या माध्यमातून सुद्धा विद्युत निर्मिती निर्माण करून एसटी महामंडळाला त्यामध्ये सुद्धा भागीदारी आपण घेऊन त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे उत्पादन वाढवणार आहे. परंतु 800-900 कोटी रुपये हे वाढले किंवा काही आपला बचत जरी झाली तरी एसटी महामंडळ तोट्यात का सातत्यानं जात आहे हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आला. आज वर्धापन दिन आणि वर्धापन दिनाच्या दिवशीच दुपारी 12 वाजता आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ईव्ही पॉलिसीच्या संदर्भात एक बैठक लावली होती. मी 3 दिवसापासून कोकणच्या दौऱ्यावर होतो. तब्बल 23 डेपो आणि एसटी स्टँडची मी पाहणी केली
अगदी नवी मुंबई म्हणजे ठाणे नवी मुंबईपासून पालीपासून माणगाव महाड पोलादपूर अगदी गोव्याच्या बॉर्डरपर्यंत मी सगळ्या एसटी डेपो सगळ्या स्टँडवर गेलो. कधीही आजपर्यंत कुठल्याही मंत्र्यांनी एवढे दौरा केला नसेल तेवढ्या 3 दिवसात मी सगळे डेपो पालथे घातले आणि सर्वसामान्य प्रवाशांशी, आपल्या अधिकाऱ्यांशी, आपल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला काय सुविधा देता येईल, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील. आपले ड्रायव्हर कंडक्टर आहे त्यांना रात्री बिचारे झोपायला गेल्यानंतर सकाळी उठल्यानंतर गरम पाणी आंघोळीला मिळेल का, ते थकून भागून त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना थंड पाणी प्यायला मिळेल का, ही संकल्पना डोक्यामध्ये ठेवून विविध उपाययोजना आखली आणि त्या उपाययोजनेला कुठेतरी बळ मिळतंय का, फळ मिळतंय का हे मी बघितलं. जर सर्वसामान्य माणसांना प्रसाधनगृह मोफत करण्याची आपली जी योजना आहे ती 1 जून पासून आपण आजपासून अंमलात आणतोय. आपण पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे काही आपले प्रसाधनगृह आहेत ते सगळे प्रसाधनगृह सर्वसामान्य जनतेला आजपासून आपण मोफत देतोय. ही योजना आपण राबवली. ती योजनेची अंमलबजावणी उद्यापासून आमचे कर्मचारी, आमचे अधिकारी करणार आहेत की नाही हे सुद्धा पाहायला मी त्या ठिकाणी गेलो होतो. शौचालयांची झालेली दुरावस्था आणि त्या दुरावस्थेमध्ये आज जरी स्वच्छतेचं काम ठेका जरी आपण एखाद्या संस्थेला दिलं तरी फक्त शौचालय स्वच्छतेचा आपण ठेका दिला, परंतु ते शौचालय सुद्धा चांगलं असणं गरजेचं. ज्या ठिकाणी सर्वसामान्य महिला भगिनी आपण जर गेली तर तिला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये याची खबरदारी सुद्धा एसटी महामंडळाचा अध्यक्ष आणि अधिकारी कर्मचारी म्हणून आपण घेणं गरजेचं आहे. ही पाहणी करायला सुद्धा मी गेलो होतो आणि ती पाहणी केल्यानंतर सुद्धा मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की आता स्वच्छतेचा आपण निविदा काढलेली आहे, परंतु आपल्या मालकीचे जे शौचालय आहे ती शौचालय सुद्धा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 250 ते 300 ठिकाणी आपल्याला नवीन अत्याधुनिक बांधवायचे आणि तशा सुद्धा सूचना मी आता दिलेल्या आहेत. आपले जे बस स्टॉप आहेत ते बस स्टॉप सुद्धा अत्याधुनिक असले पाहिजे. त्या बस स्टॉपवर चार्जर असला पाहिजे. त्या बस स्टॉपवर एखादा मी बघतो ग्रामीण भागामध्ये बस स्टॉप नसल्या कारणानं बिचारे आपले प्रवासी जे असतात कुठल्या तरी झाडाचा आडोसा घेतात आणि त्या झाडाच्या खाली सावली बघून ते उभे असतात. बस येईपर्यंत 2-2 तास 1-1 तास वाट बघत असतात. बस उशिरा आली तरी बिचारे ते वाट बघत असतात किंवा कारण एसटी शिवाय त्यांना पर्याय नसतो. तर ते बस स्टॉप सुद्धा नवीन अत्याधुनिक बस स्टॉप जसे मुंबईला आहेत तशाच पद्धतीचे बस स्टॉप राज्यभर बांधायची मी संकल्पना मांडली आणि ती सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण प्रत्यक्षात उतरवतोय. म्हणजे जे जे काही करता येईल एसटीसाठी ते करायचा आपण प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आता पूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीनं ह्या डिझेल आणि पेट्रोलची जी परिस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना रोज वृत्तपत्रांच्या आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते आणि आजही हीच परिस्थिती आहे. गेल्या 15-20 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर 7 रुपये 80 पैसे 85 पैशाच्या आसपास आपल्या ही डिझेलची वाढ झालेली आहे. त्यामुळे परत एकदा एसटीला 310 कोटी रुपयाचा तूट सुद्धा होणार आहे. म्हणजे हे सगळं चाललेलं असताना आपली एसटी सक्षम कशी होईल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आवाहन केलं की सर्वच्या सर्व आपल्या ज्या बसेस आहेत, आपल्या ज्या गाड्या आहेत, आपल्या ज्या 2 व्हीलर आहेत ते EV असावे आणि त्या माध्यमातून एक संकल्पना मांडली. आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ती उचलून घेतली आणि एसटी महामंडळाच्या आता आपल्याला ताब्यात असलेल्या 14,250 बसेस आणि भविष्यामध्ये ज्या 8,000 बसेस आपण घेतोय म्हणजे जवळजवळ 22,500 ते 23,000 ज्या आपल्या बसेस आहेत त्या पूर्णच्या पूर्ण 2035 मध्ये EV मध्ये कशा रूपांतर त्याचं करता येईल त्यासाठी एक संकल्पना आखली आणि ती संकल्पना सुद्धा आपण आता प्रत्यक्षात उतरवतोय जेणेकरून जवळजवळ 3,400 कोटी रुपयाचं आपल्याला जे डिझेल वर्षाला घ्यावं लागतं ते शून्य आपल्याला त्या ठिकाणी खर्च येणार नाही. कारण सर्वच्या सर्व 2035 साली आपल्या बसेस या इलेक्ट्रिकच्या असतील अशी एक चांगली संकल्पना मांडली. त्याला सुद्धा आपण मूर्त स्वरूपात प्राप्त करून देतोय. म्हणजे जेवढं करता येईल एसटी महामंडळासाठी एवढं सगळं आपण करत असताना सुद्धा एसटी तोट्यात का हा एक प्रश्न माझ्या मनामध्ये नेहमी विचार. याचं कारण असं आहे बिचारी एसटी तर चाललेली आहे. आपले कर्मचारी बिचारे अहोरात्र परिश्रम करताय, अहोरात्र मेहनत घेत आहेत. आमचे आता ताटे साहेब, शिंदे साहेब सुद्धा एक निवेदन घेऊन या ठिकाणी आले आणि चुकीचं नाहीये. अहो ज्या एसटीच्या माध्यमातून 55 लाख प्रवासी दिवस रात्र हे महाराष्ट्रावर फिरत असतात. 55 लाख प्रवाशांना जर आपला 85,000 कर्मचारी जो आहे तो जर इच्छित स्थळी पोहोचवत असेल आणि इच्छित स्थळावरनं त्यांना घेऊन जात असेल त्यांच्यासाठी त्या कर्मचाऱ्यांसाठी जर कामगार संघटनांनी काही मागणी केली तर ते काही चुकीचं नाहीये. त्यांचा तो अधिकार आहे आणि हक्क आहे.
आणि तो अधिकार आणि हक्क त्यांना मिळतात. त्यांची ही एक मागणी आहे जी मला सुद्धा योग्य वाटतं. ठीक आहे, मी परिवहन मंत्री आहे, एसटी महामंडळाचा अध्यक्ष आहे म्हणून, परंतु चुकीचं काय? एका बाजूला शासकीय कर्मचाऱ्यांना जो पगार मिळतो किंवा ज्या सगळ्या सुविधा मिळतात त्या आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना का? हा जर प्रश्न कामगार संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते विचारत असतील तर चुकीचं काय असं माझा सुद्धा प्रश्न आहे. त्यांना सुद्धा त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये सर्व अधिकार त्यांना प्राप्त आहेत. आणि आपला जे ड्रायव्हर कंडक्टर मी बघतो बिचारे दाढीचं खुंट वाढून आणि दिवस रात्र कधी कधी 2-2 शिफ्ट करून बिचारा 14-14, 15-15 तास काम करणारा हा कर्मचारी जर आपल्या आर्थिक विवंचनेमध्ये जर असा जखडलेला असेल तर त्यातनं सोडवणं ही काळाची गरज आणि प्रताप सरनाईक निश्चितपणे त्याच्या पाठीमागे राहील अशी मी माझी भूमिका. शेवटी आम्ही सुद्धा आज मंत्री म्हणून झालेलो, आज उद्योगपती म्हणून आम्ही ह्या ठिकाणी जरी असेल तरी आमची सुद्धा कारकीर्द किंवा आमचं सुद्धा लहानपण, आमचं सुद्धा बालपण आम्ही ह्या एसटी मधनंच आयुष्य आमचं पूर्ण केलेलं आहे, पुढे केलेलं आहे. म्हणजे एक काळ तर असा होता की आम्हाला ह्या एसटी मधनं जाण्यासाठी सुद्धा आमच्या खिशामध्ये पैसे नसायचे, असा सुद्धा एक काळ आमचा होता. परंतु आज त्याच खात्याचा आपण मंत्री म्हणून काम करत असताना जे सर्वसामान्य कामगार जे आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते आपण जर ह्या खुर्चीवर बसून सोडवू शकलो नाही तर मग त्याचा फायदा काही नाही. आणि त्यासाठी सगळ्या कामगार संघटनेच्या पाठीमागे प्रताप सरनाईक ठामपणे उभं राहील ही माझी भूमिका आहे. आणि अनेक आपण कार्यक्रम करत असतो. आज 1 जून वर्धापन दिन, मी एक संकल्पना मांडली आणि सांगितलं की 78वा वर्धापन दिन आहे. मी एक छोटासा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी बघितला. उष्णतेची लाट म्हणजे अकोल्यामध्ये 47 डिग्री टेम्परेचर, नागपूरमध्ये 45 डिग्री, अमरावतीमध्ये 46 डिग्री, धुळ्यामध्ये एवढं तेवढं. एक कुठली तरी मुलगी होती आणि त्या मुलीनं टेम्परेचर मशीन तिच्याकडे होती, ती तापमान मोजत होती आणि 38 डिग्री तापमान ते तिने बघितलं पुण्याचं की कुठलं तरी होतं. आणि 38 डिग्री तापमान हे हवेमधून तिने म्हणजे उष्णतेच्या माध्यमातून तिने बघितलं आणि त्या मशीनवर 38 डिग्री आलं. मग तिने खाली कॉन्क्रीट रस्ता होता, तो त्या कॉन्क्रीट रस्त्याचं तापमान बघितलं. त्या कॉन्क्रीट रस्त्याचं तापमान होतं 52 डिग्री. म्हणजे विचार करा, हवेतलं तापमान हे 38 डिग्री आणि कॉन्क्रीट रस्त्याचं तापमान हे त्या ठिकाणी 53 डिग्री किंवा 52 डिग्री जे काय असेल ते. आपण एसटी महामंडळाचे आपले डेपो आहे, मॅक्झिमम डेपो आपण पूर्वी डांबराचे असायचे, आता कॉन्क्रीटचे केलेत. बहुतांश रस्ते हे कॉन्क्रीटचे होत आहेत आणि त्यामुळे उष्णता जेवढी आपल्याला दिसते, आपल्याला डोक्यावर जेवढी उष्णता असते त्यापेक्षा आपल्या पायाखाली जास्त उष्णता असते, हे मला जाणवलं. आणि म्हणून मी हा विचार केला की एसटी महामंडळाचे एवढे आपल्या जागा आहेत, परंतु त्या जागांवर सगळीकडे तर आपण वृक्षारोपण करू शकत नाही, परंतु एसटी महामंडळाच्या चहो बाजूला जे आपली कुंपण भिंत आहे त्या बाजूला जर फक्त त्या अशा प्रकारची आपण झाडं लावली की जेणेकरून थोडीशी सावली त्या झाडाची येईल आणि ते कॉन्क्रिटीकरण जे आपण प्रत्येक एसटी महामंडळाच्या डेपोचं केलेलं आहे त्यामध्ये थोड्याफार का प्रमाणात 2 ते 3 डिग्री फरक पडेल. म्हणून 78,000 झाडं ह्या 1 जून ते पुढल्या 1 जून पर्यंत महामंडळाच्या प्रत्येक जागेमध्ये कुंपणाच्या चारी बाजूला आपण लावणं गरजेचं आहे. परंतु ते सुद्धा मी सांगितलं की तुम्ही झाडं लावा, पण अशी मध्ये लावू नका की जेणेकरून डेव्हलपमेंट किंवा विकास करत असताना आपल्याला ते अडथळे येतील किंवा आपल्या बसेस फिरताना येताना अशा ती झाडं मध्ये येतील. फक्त लावण्यासाठी ते करू नका, तर भविष्यामध्ये ही काळाची गरज आहे आणि सावलीची झाडं त्या परिसरामध्ये लावल्यानंतर ते कॉन्क्रिटीकरण आपण एवढं मोठ्या प्रमाणात केले, कुठेतरी त्याला थोडंसं ह्या सावलीमुळे थंडावा येईल अशा पद्धतीची ती योजना तुम्ही आखायला पाहिजे. आणि तशा पद्धतीनं आपण संकल्पना सुद्धा या ठिकाणी मांडतोय. स्वच्छता मोहीम तुम्हाला कल्पना आहे, काही वेळेस मला माझेच अधिकारी म्हणजे आता मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु शेवटी बघा मला बुद्धी सुद्धा दिलेली आणि सुबुद्धी सुद्धा दिलेली आहे देवानं. मी एक विचार केला की बघा स्वच्छता तर आपण ज्या ज्या ठिकाणी मी जायचो, मी कुठेही
डेपो बघायला जायचो, एसटी स्टँडवर जायचो, अस्वच्छता, घाणीचं साम्राज्य, जिथे बघावं तिथे काही नैसर्गिक विधी केलेल्या, जिथे बघावं तिथे काही बाहेरचे लोक येऊन अस्ताव्यस्त सगळीकडे घाणीचं साम्राज्य निर्माण केलेलं. त्यावेळेस मी विचारायचो डीसीना वगैरे, अरे बाबा हे काय एवढं स्वच्छ, तुमच्याकडे काही बजेट नाही आहे का, तुमच्याकडे काही पैसे नाही आहे का, तुम्ही नाही साहेब हे काय 2-4 लोक आमचेच आम्ही घेतो त्यातनं स्वच्छ करतो, रोजच्या रोज करू शकत नाही कारण तेवढे आम्हाला पैसे मिळत नाही. मग मी एक विचार केला की लोक तयार आहेत, सर्वसामान्य 55 लाख जे प्रवासी आपण ज्यांना गृहीत धरून हा रोजचा प्रवास करत असतो, ती जनता जर तयार आहे, जनतेने जर सांगितलं की आम्हाला आमच्या खिशातून 2 रुपये गेलेले चालेल पण स्वच्छता हवी आहे, आम्हाला आमच्या खिशातले पैसे गेलेले चालेल परंतु आम्हाला जे हवंय ते देण्याचा प्रयत्न करा, आम्हाला काय आमच्या काही जास्त मागण्या नाही आहे, हे आमचा आगार जे आहे, आमचा डेपो जो आहे, आमचं स्टँड जो आहे ते स्वच्छ असावं, आम्हाला पिण्याला थंड पाणी मिळावं, आम्हाला चांगल्या प्रकारची वागणूक आमच्या ड्रायव्हर कंडक्टरच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. ह्या सर्वसामान्य प्रवाशांच्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या आहेत आणि आपण स्वच्छता अधिभार लावला फक्त 2 रुपये. ह्या स्वच्छता अधिभाराच्या माध्यमातून जवळजवळ वर्षाला 30 ते 32 कोटी रुपयाचा आपल्याला उत्पन्नाचा एक वेगळा स्रोत निर्माण केलेला आहे. आणि मी त्या माध्यमातून मी स्वतः ठेकेदाराला ठेका देत असताना आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि ह्या ठेकेदाराकडनं काय काय करून घ्यायचं याच्या सूचना केली. त्याच्यामध्ये दिवसाला 6 वेळा यांत्रिक झाडूच्या सहाय्यानं आपण पूर्णपणे डेपोचं स्वच्छता आपण करून घेणार आहोत. आजपासून आपण पूर्ण त्या ज्या बसेस आहेत त्या बसेस सकाळी तिकडनं डेपोमधनं निघत असताना सुद्धा आतल्या बाजूनं आणि बाहेरच्या बाजूने स्वच्छ करून त्या प्रत्येक बसमध्ये कचरा कुंडी म्हणजे आपण डस्टबिन ठेवणार आहोत, जेणेकरून तो कागदाचा बोळा किंवा टरफलं किंवा इतर काही गोष्टी ज्या त्या डस्टबिनमध्ये ते टाकले जातील. आपण हेही सुद्धा विचार केलाय की आपले जे एसटी कंडक्टर आणि ड्रायव्हर जेव्हा येतात, जेव्हा झोपतात तेव्हा ना उठल्यानंतर गरम पाणी मिळालं पाहिजे, आल्यानंतर प्यायला थंड पाणी मिळालं पाहिजे, त्यांना जेवत असताना सुद्धा काही गोष्टी मिळाल्या पाहिजे, त्यांना झोपायला चांगली गोष्टी असायला पाहिजे, पंखा असायला हवा. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या स्वच्छताच्या ठेकेदाराकडनं आपण करतोय. अशा अनेक गोष्टी त्याच्याकडनं करत असताना सुद्धा त्याला काही सुविधा आपण देतोय आणि त्या सुविधांच्या माध्यमातून त्याला त्याचा ठेकेदाराला ते वर्षाचे आणि महिन्याचे जे काही पैसे ते मिळणार. आणि अतिशय शांतपणे लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं. अनेक लोकांनी, पत्रकारांनी विचारलं लोकांना किंवा हे 2 रुपये अधिभार लावलेला आहे, तुम्हाला तुमचं काय मत आहे. ते प्रत्येक म्हणजे सिनियर सिटीजन जो मोफत प्रवास आहे तो सिनियर सिटीजन सुद्धा बोलायला लागला की नाही अहो 2 रुपये गेले तरी चालेल पण काहीतरी देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळ करता, आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे. 50% मोफत प्रवास करणाऱ्या महिला भगिनीने सुद्धा सांगितले की नाही 2 रुपये गेले तरी चालेल पण आम्हाला जे पाहिजे ते करून द्यायला सांगा. अशा प्रकारच्या सूचना लोकांकडून आल्या. म्हणजे लोक ऍक्सेप्ट करायला तयार आहे, फक्त आपण त्यांना ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण करतोय. आता जबाबदारी प्रताप सरनाईकची नाही, आता जबाबदारी ही तुमची आहे. जबाबदारी ही तुमची आहे की आता आपण ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवतोय. लोकांकडनं जर पैसे घेतोय तर लोकांना त्या सुविधा सुद्धा आपण द्यायला पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी आता काम करायला पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत, या गोष्टी तर आता करायच्या आहे, परंतु मी स्वतः एक संकल्पना मांडली. मी माझ्या आता 3 दिवस गोव्यापर्यंत दौऱ्यावर होतो नवी मुंबईपासून. तेव्हा माझ्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली की आपण एवढे सगळे प्रयत्न आहे, दिवसभर आपण ह्या एसटीचं कसं चांगलं होईल, कसं भलं होईल, एसटी कशी पुढे जाईल, एसटी कशी नफ्यात येईल, नफ्यात नाही आली तरी चालेल, ना नफा ना तोटा, ह्या तत्वावर तरी एसटी कशी येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. परंतु जेव्हा आपण बघावं तेव्हा हे एसटीचे अधिकारी सांगते इकडनं तोटा झाला, तिकडनं तोटा झाला. अरे अमरावतीतनं तोटा झाला पण नागपूरला प्रॉफिटमध्ये, आमच्या पुण्याला फायदा झाला परंतु नाशिक तोट्यामध्ये. म्हणजे एक एक्झाम्पल मी दिलं, असं होतं का म्हणा एका ठिकाणी तोटा आणि एका ठिकाणी फायदा, असं कसं होतं. जर तोटा झाला तर सगळीकडेच तोटा झाला पाहिजे. काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी जसं नाशिकचं उदाहरण आहे, नाशिकला काही गोष्टी आहेत, आता काही रस्ते वगैरे खोदलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी अनेक मोठे प्रश्न आहे, परंतु राज्यामध्ये सगळीकडे चांगले रस्ते झालेले. पूर्वी लोक तुम्ही सांगायचे आम्हाला की आमच्या एसटी आता खराब झालेल्या, जुन्या झालेल्या, जात नाही, मध्येच टायर फुटतात, मध्येच बंद पडतात. तरी आता 8-8 हजार नवीन गाड्या आपण घेतोय, 2600 गाड्या आपल्या ताफ्यामध्ये सामील झालेल्या. असं असताना सुद्धा जुन्या गाड्या आपण स्क्रॅपमध्ये टाकतोय. असं असताना सुद्धा जर तुम्ही आता कारण सांगाल तर ते कारण चालणार नाही. जसा सन्मान आपण 1-1 कोटी 50-50 लाख 25-25 लाख रुपये देऊन सन्मान करतो स्वच्छते बाबतीत, चांगले कर्मचारी चांगल्या अधिकाऱ्यांचा आपण गौरव करतो,
तर ह्या पुढे चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा प्रताप सरनाईक सोडणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो. कारण ह्या तुमच्या गोष्टींमुळे 1,00,000 कर्मचारी हे आपलं जीव मुठीत धरू नये हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. उद्या आज आहे प्रताप सरनाईक, प्रताप सरनाईक मनापासून त्या ठिकाणी काम करतो, परंतु हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर काही साध्य झालं नाही तर या एसटी महामंडळाच्या भविष्यात काय होईल? नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. आता तुमच्या बरोबर तुमच्या त्या ज्या बसेस आहेत तुमच्याच भाड्याच्या बरोबर भाडं घेऊन त्या इच्छित स्थळी प्रवाशांना सोडताय, मग एसटी महामंडळाचा काय होणार? त्या दिवशी मी खास IPS अधिकारी मागून घेतले. अनेक ठिकाणी चोऱ्या होतात, अनेक ठिकाणी ह्या गोष्टी होतात, तर त्यांच्या नियंत्रणाखाली त्यांना सांगितलं बिलकुल सोडू नका. कोणी जर चोऱ्या करत असेल ताबडतोब घ्या, उचला, त्याचं बगड पकडा आणि टाका जेलमध्ये. सोडू नका एकालाही. जर चोऱ्या करत असेल आणि एसटी महामंडळाला डुबवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल एकालाही सोडायचं नाही. एसटी महामंडळाच्या डेपोच्या बाजूला 200 मीटर परिसरामध्ये खासगी बस न्यायला परवानगी नाही आहे. कायद्यानं हायकोर्टानं त्याला परवानगी दिलेली नसताना सुद्धा डेपोमध्ये आतमध्ये घुसून या बाजूला एसटी महामंडळाची बस आहे, त्या ठिकाणी ती बस अर्धी रिकामी आहे आणि त्या अर्ध्या रिकामी असलेल्या बसमधले सुद्धा प्रवासी खासगी बस चालक जर आपल्या बसमध्ये टाकून दुसरीकडे इच्छित स्थळी घेऊन जात असतील तर मग ही आपली बदनामी नाही आहे? अशा ठिकाणी अशा बस चालकांवर, जे खासगी बस चालक आहेत, ताबडतोब कारवाई करा आणि त्यांना सुद्धा तुरुंगात पाठवा, अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. कारण शेवटी आपलं महामंडळ आहे, आपण जर नाही वाचवलं तर मग कोण वाचवणार? आणि अशा पद्धतीनं आपल्याला भविष्यामध्ये ही सगळी कामं करायची आहेत. आणि मी एक आज संकल्पना केलेली आहे. माझ्या पूर्ण 1 आठवड्यातलं 1 दिवस तुम्ही सगळे अधिकारी आता सगळेजण कान देऊन ऐका. पूर्ण 1 दिवस मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय फक्त आणि फक्त एसटी नफ्यामध्ये कशी येईल, जी तूटीमध्ये जाते, ज्या ठिकाणी आपण नुकसानीमध्ये आहोत, ती एसटी फायद्यामध्ये कशी येईल, ह्यासाठी पूर्ण दिवस आपण फक्त आणि फक्त एसटीच्या फायद्यासाठी आणि एसटीच्या भविष्यातील कामासाठी 1 दिवस द्यायचा. आणि मी 1 दिवस पूर्ण एसटी महामंडळाला आठवड्यातून देणार आहे. आणि एसटी आता मी पण बघतो, एवढं सगळं केल्यानंतर मग एसटी तोट्यात कशी जाते हे सुद्धा मी बघतो. आता आज नसतील कदाचित, परंतु त्या श्रीरंग बर्गेंचे प्रत्येक लेख मी वाचत असतो. आणि वस्तुस्थितीवर आधारित लेख असतात. काहीतरी कुठल्या तरी राजकीय पक्षाचे ते पदाधिकारी, कामगार संघटनेचे पदाधिकारी म्हणून नाही, पण जी आहे ती वस्तुस्थिती ती मांडतात. आजही त्यांनी 2 लेख दिले. मी लोकमतचा पण आणि महाराष्ट्र टाइम दोन्ही लेख वाचले. आणि त्या लेखाच्या माध्यमातून जी आकडेवारी दिली, मलाच वाईट वाटलं की आज वर्धापन दिन आणि वर्धापन दिनाच्या दिवशी एसटी महामंडळाच्या अध्यक्षाला हे वाचावं लागतं. जी वस्तुस्थिती आहे तर हे निश्चितपणे आपल्याला दूर करावं लागेल. हतबल होऊन चालणार नाही. ज्या ठिकाणी आपल्या फायदा होऊ शकतो त्या ठिकाणी एसटी फायद्यात आलीच पाहिजे. आणि त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते भविष्यामध्ये प्रताप सरनाईक कसे करेल अशी ग्वाही देतो. मला याची कल्पना आहे की एसटी महामंडळाच्या अध्यक्षाचा मनोगताऐवजी भविष्यामध्ये किंवा पुढे काही मिनिटातच संजीव राठोड यांचं ते काय गाणं, आपण लाल परी आहोत पण तो त्याच्याकडे लाल साडी आहे, तर मी लाल परीसाठी या ठिकाणी आलेलो आहो. बरेच जण या ठिकाणी लाल साडीसाठी सुद्धा आलेले असेल, पण हरकत नाही. शेवटी बघा, मी माझ्या अधिकाऱ्यांना तेच सांगत असतो, मरगळलेल्या परिस्थितीत राहू नका. नुकसानीत आहे म्हणून काय झालं, नुकसानीतून फायद्यामध्ये कशी नेईल यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. सूट बीट घालून यायला पाहिजे. बघा आमच्या कशा सूट बीट घाल अशी नाही हो, तुम्ही पण सूट बीट घालून या पुढल्या वेळेस. हा नाही, कसं आहे, जरा खिशामध्ये 2 रुपये जरी नसेल तरी समोर जाताना असं वाटलं पाहिजे की हा 2 लाखाचा खिशात काय एकदा फोन केला किंवा एकदा केलं पेटीएम मधनं पण 2 लाख देऊ शकेल असं आपली टापटीप असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही राहाल त्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये पुढे जाल. म्हणून माझ्या अधिकाऱ्यांना मी नेहमी सांगत असतो, मरगळलेल्या अवस्थेत राहू नका. बघा, गेल्या वेळेस वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता रवींद्र नाट्य मंदिरात, आपल्याला त्यावेळेस मिळालं नाही. आता दरवेळेसी 1 जून म्हटल्यानंतर रवींद्र नाट्य मंदिर बुक करायचं ॲडव्हान्समध्ये. काय मध्यवर्ती ठिकाणी आपलं पडतं, लोक येतात. गेल्या वेळेस बघितलं मी अर्ध आपलं खाली होतं, आज जवळजवळ 80-85% भरलेलं आहे. आता संजीव राठोड आल्यानंतर पूर्ण भरेल याची मला खात्री आहे. परंतु हे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुद्धा
जनजागृती होणं, एक दुसऱ्यांच्या विचारांची देवाणघेवाण होणं, काहीतरी आपण संस्थेसाठी आज जर आपल्या संस्थेकडनं आपण घेतलेलं आहे तर उद्या या संस्थेसाठी आपल्याला द्यायचं आहे, ही भावना मनामध्ये ठेवून जेव्हा इकडनं आपण बाहेर जाऊ, परत जाऊ, तेव्हा निश्चितपणे त्याला संस्थेविषयी एक वेगळ्या प्रकारची आपुलकी निर्माण होईल. मी पत्रकारांचं काही या ठिकाणी खरोखर कौतुक करतो. प्रत्येकाचं नाव घेत नाही तर काहीतरी हे बोलते याचं नाव घेतलं, माझं नाही घेतलं तर माझ्या विरोधातच काहीतरी छापतील. त्यामुळे त्यांच्याशी जरा जपून मी त्यांचं कौतुक करतो. तुमच्या आमच्यापेक्षा एसटीवर प्रेम करणारी ही लोक आहेत जी एसटीच्या बातम्या योग्य प्रकारे नेहमी आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून, आपल्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतात. आणि म्हणून ह्या एसटी महामंडळाला निश्चित त्यांच्यामुळे का होईना, चौथ्या स्तंभामुळे का होईना, पण भविष्यामध्ये चांगले आणि सुखीचे दिवस येतील. आणि हेही मी सांगतो, प्रताप सरनाईकनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. इकडे तर विश्व पडलंय हो, ह्या विश्वातून अजून भव्य विश्व मला निर्माण करायचं आहे, ते मी निश्चितपणे करील अशी ग्वाही देतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.